आंबेगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंबेगाव महिला आघाडी प्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई अनिल निघोट यांच्या वाढदिवसानिमित्त गुणगौरव सोहळा संपन्न झाला। मंचर येथे 4 जुलै रोजी प्राध्यापिका सुरेखाताई निघोट यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य गुणगौरव सोहळा मंचर येथे पार पडला। यामध्ये जिल्हा संघटक पुणे व शिर्डी विधानसभा निरीक्षक राजाराम बाणखेले व पुणे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांनी काय मनोगत व्यक्त केले ते पाहूया। सूत्रसंचालन मिथुन पांचाळ तर आभार प्राध्यापक अनिल निघोट यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंचर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुका संघटिका प्राध्यापिका सौभाग्यवती सुरेखाताई अनिल निघोट यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे जिल्हा प्रमुख सन्माननीय सुरेशजी भोर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमुख आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ भगिनी विजयाताई शिंदे, दिलीपराव आणि व्यासपीठावरची सर्व सन्माननीय मंडळी, समोर उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, वेळ झालेला आहे। मुलांचे गुणगौरव समारंभ या ठिकाणी ठेवला। प्रथमतः सुरेखाताई आणि अनिल सरांचं मी मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात, परंतु खऱ्या अर्थानं ज्या मुलांनी आयुष्यामध्ये काहीतरी जिद्दीनं चिकाटीनं पुढे जाण्यासाठी धडपड करत, सातत्यानं अभ्यास करत, आपल्या गुणात्मक कौशल्यावरती ज्या काही शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षा होतात, शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा चांगले गुण प्राप्त करून आपलं जीवन यशस्वी केलं, अशा सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार तुम्ही केलाय। त्या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुमचंही पुन्हा अभिनंदन करतो। तुम्हाला या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आपण सर्वच जण सुरेखाताईंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत। तसं पाहिलं तर आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वजण कार्यरत आहोत। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं समाजामध्ये काम करतोय, पण विशेषतः सुरेखाताई आणि अनिल सर सातत्यानं काही ना काही धडपडत राहतात। विजयताई कुठे कार्यक्रम असेल, मग लग्न समारंभ असू द्या, यात्रा असू द्या, कुणाचा व्यक्तिगत घरगुती कार्यक्रम असू द्या, किती उशीर झाला, 4 व्हीलर गाडी नसली तरी स्वतःच्या स्कूटीवरती दोघेही जातात, त्या कुटुंबाला भेट देतात, शुभेच्छा देतात। ठीक आहे, त्याच्या मागे काय उद्देश आहे किंवा कसं, याच्याही पेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष संघटनेचं नाव समाजाच्या तळापर्यंत पोहोचवण्याचं काम ही दोन्ही मंडळी करतायत, याचं निश्चित आपल्याला कौतुक आहे, अभिमान आहे आणि त्यांनी यापुढे सुद्धा अशाच पद्धतीनं काम करत राहावं। सुरेखाताई, तुम्ही बोललात त्या पद्धतीनं काही होऊ द्या, उद्या जे महाराष्ट्रात घडायचं असेल ते घडेल, वरिष्ठ मंडळी जो निर्णय घ्यायचा आहे तो घेतील, पण पुन्हा एकदा सगळ्या शिवसैनिक बांधवांना सांगतो की आपण सगळे मंडळी ज्या पद्धतीनं अनिल सर आणि सुरेखाताई काम करतात त्याच पद्धतीनं समाजामध्ये जाऊन, समाजात उतरून शेवटच्या माणसापर्यंत, घटकापर्यंत आपण भेटी घेऊन काम करत राहू। शेवटी ज्याचं काम चांगलं असेल त्याला समाज मान्यता देतो, पक्षाचे नेतेही मान्यता देतात आणि तुम्ही समाजामध्ये जर सातत्यानं फिरत राहिलात, हिंडत राहिलात आणि पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह गावोगावी पोहोचवण्याचं काम केलं तर मला वाटतंय ज्या क्षणाची, ज्या दिवसांची आपण वाट पाहत आहोत, सुरेश भाऊ निश्चितच ते दिवस जवळ येतील। पुन्हा एकदा पक्ष संघटना उभी करण्यासाठी एवढ्या महिनाभरामध्ये आपण प्रचंड मेहनत घेऊ, कष्ट घेऊ, घराघरापर्यंत जाऊ, गावोगावी भेट देऊ आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवसैनिकांची फळी या तालुक्यामध्ये जी उभी आहे, पहिल्यापासून विजयताई या तालुक्यामध्ये शिवसेना काही नवीन नाही, परंतु काही शिथिलता आलेली आहे, काही शांतता आहे। ही शांतता घालवण्यासाठी नवनवीन कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागतील, म्हणून आपण शनिवारी आता सगळ्या शिवसैनिकांनी तेही लक्षात ठेवावं की आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये दूध आंदोलन घेतलेलं आहे। तसं पाहिलं तर आंबेगाव तालुक्यामध्ये रोजचं 10-12 लाख लिटर दूध तयार होतं, ते वेगवेगळ्या दूध डेअरींच्या माध्यमातून घातलं जातं। आज शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो, प्रचंड प्रमाणामध्ये कष्ट घेतो, पण ते कष्ट घेत असताना त्याच्या पदरामध्ये पाहिजे तेवढा मोबदला त्याचा पडत नाहीये। घरामध्ये, कुटुंबामध्ये
नवरा बायको मुलं सगळीच्या सगळी 2 गाया असतील 4 गाया असतील, मग त्याचा चारा शेतामध्ये लावणं पेरणं, तो उगवल्यानंतर कापून आणणं, त्या गायांना घालणं, त्यांच्यासाठी पशुखाद्य आपल्याला माहीत असेल की ज्या वेळेस 2014 मध्ये सुरेश भाऊ हे मोदींचं सरकार आलं त्यावेळेस पशुखाद्याची गोण 600 ते 700 रुपयाला होती, पण आज त्या पशुखाद्याच्या गोणीचा भाव 1750-1800 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे जवळजवळ दुप्पट तिप्पट बाजारभाव पशुखाद्याचे वाढलेले आहे. पण दुधाच्या मात्र बाबतीत उलट झालेलं आहे. जे दूध 30-32 रुपये लिटरने होतं ते दूध आज शेतकऱ्यांना या सगळ्या दूधवाल्यांसाठी 25 रुपये ते 26 रुपयाने घालावं लागतंय. म्हणजे एवढा प्रचंड तोटा सहन करावा लागतोय. मध्यंतरी शासनाने शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादकांसाठी 5 रुपये अनुदान जाहीर केलं. या सरकारची एक नवीन पद्धत आहे की सगळ्या शिवसैनिकांनी आपल्याला घरोघर जाऊन सांगावं लागणार आहे की अनुदान जाहीर करतात, योजना जाहीर करतात, पण त्या योजना कशा फसव्या असतात हे सुद्धा लोकांना जागृत करणं आता आपल्याला क्रमप्राप्त होणार आहे. घराघरामध्ये ते जाऊन सांगावं लागणार आहे. ज्या साठी दुधाला शेतकऱ्याला 5 रुपये अनुदान दिलं पण त्याला 1760 अटी घातल्या गेल्या. त्या गायीचा विमा काढला जावा, त्या गायीच्या कानामध्ये बिल्ला लावला पाहिजे, तिचं बाजार समितीकडनं पावती घेऊन आलेलं पाहिजे, किंवा ती शेतकऱ्यानं दूध ज्या डेअरीत घातलंय ती दूध डेअरी सरकारी असली पाहिजे, तिचे रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. आणि आपण पाहतो जवळजवळ 60-70% शेतकरी घरोघर, काही लोक दूध गोळा करत फिरतात कारण चिलिंग प्लॅन्ट गावोगावी झालेले आहेत. हे घरोघर जातात आणि दूध जमा करतात. त्या शेतकऱ्यांची बिचाऱ्यांची कुठल्याही डेअरीमध्ये कुठल्याही संस्थेमध्ये दूध घातल्याची नोंद नाही. मग असे शेतकरी त्या अनुदानापासून वंचित राहणार आहे आणि अशा वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मग एक तर बाजारभाव नाही, अनुदान. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.